एवढ्या बरं तडजोड काय अहो आज काहीच निष्पन्न होईना फक्त एक प्रधान सचिव लेवलचा माणूस आहे तिथल्या मिटिंगची प्रोसिडिंग होईल की आपलं कायदेशीर काम होईल तुम्ही हात देऊन तुम्ही काय राहिले तुम्ही काय पैसे देऊ राहिले का आम्हाला त्याचं तो भेटू शकत नाही पहा मग तुम्ही हात भेटू शकत पत्र द्या तुम्हाला कळलं ना आता तुम्ही अर्धा तास आम्ही काय करतो अर्धा तास तुम्हाला आता आता विषय कार्यक्रम पहा 2 महिने झोपले तुम्ही या आंदोलनाला भेट देण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा यातून काहीतरी निर्णय लागेल अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा असून आणि सन्माननीय आमदार साहेब या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहे. शेतकरी नेते माजी सभापती सन्माननीय भागीनाथ दादा मगर यांना विनंती करू की आपण या ठिकाणी मार्गदर्शन श्री क्षेत्र नागम ठाणे येथे वैजापूर तालुक्याचे शेतकरी अध्यक्ष मनीष पटेल तांबे सर्व सहकारी दृष्टीच्या संदर्भामध्ये NDRFच्या प्रमाणे जी तफावत वैजापूर तालुका श्रीरामपूर तालुका म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि वैजापूर तालुक्यामध्ये जी तफावत त्यांच्या अभ्यासानुसार निदर्शनास आली त्या अनुषंगाने त्यांनी मागील 15-20 दिवसापूर्वी वैजापूर तहसील कार्यालयामध्ये उपोषण सुरू केलं होतं. त्या अनुषंगाने तालुक्याचे SDM शेतकरी नेते अजितराव काळे तहसीलदार श्री सावंतसाहेब यांनी त्या मागणीच्या संदर्भामध्ये काही पाठपुरावा करत असताना त्यापूर्वी त्या अगोदर या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय प्राध्यापक रमेश पाटील बोरनेर सर हे सुद्धा त्या आंदोलनाची दखल घेऊन तो प्रश्न कसा सोडवता येईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे तो प्रश्न विधानसभेच्या पटलावर अत्यंत मागणीचा पाठपुरावा किंवा मागणी संदर्भामध्ये विधानसभेमध्ये मांडला. पण त्यात शासनाच्या निवडणुकीच्या धामधुमीत म्हणा किंवा दुर्लक्षितपणामुळे म्हणा त्याचा पाठपुरावा होऊ शकला नाही आणि दिलेल्या अल्टिमेट दिवसाप्रमाणे काही त्यात ठोस निर्णय झाला नाही म्हणून शेतकरी संघटनेनं निर्णय आणि त्या अनुषंगाने उपोषणास भेट देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी किंवा शासन दरबारी काय निर्णय घेता येईल त्या अनुषंगाने तालुक्याचे आमदार आदरणीय प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अविनाश पाटील गलांडे, वैजापूर बाजार समितीचे सभापती रामहरी बापू जाधव, सतीश भाऊ शिंदे, प्रवीण भाऊ पवार, पवन भाऊ, नागम ठाणे आणि तालुक्यातील सर्व शेतकरी उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं मी आमदार साहेबाला अशी विनंती करतो, आमदार साहेब आपलाही अभ्यास आहे, आपणही अभ्यासपूर्ण पद्धतीनं या मागणीच्याच अनुसार विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडत असताना अत्यंत सविस्तरपणाने संपूर्ण मागण्या तुम्ही विधानसभेच्या मुख्यमंत्री महोदयाच्या समोर ठेवला. त्याचा पाठपुरावा आपण सातत्यानं करतही आला परंतु त्यात यश मिळालं नाही. परंतु गणेश भाऊची जी भूमिका आहे आणि ती भूमिका सातत्यानं अत्यंत पारदर्शक आहे. त्यांनी ज्या ज्या वेळेस शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असेल त्यावेळेस शेतकरी म्हणून कांदा पेमेंट वैजापूर बाजार समितीच्या तफावतीमध्ये किंवा विलंबामध्ये किंवा न देण्याच्या धोरणामध्ये जो शासनाचा निर्णय होता त्या निर्णयाला डावलून तुम्ही तोही प्रश्न विधानसभेमध्ये मांडून महाराष्ट्र राज्यात कुठंच तो तसा निर्णय झाला नाही आणि घेताही येत नाही. तरी त्या अनुषंगाने शेतकऱ्याचे थकीत पेमेंट ज्या व्यापाऱ्याकडे होते ते देऊ केले. त्याच पद्धतीप्रमाणे मी एक शेतकऱ्याचा भूमिपुत्र या नात्याने आपणासही विनंती करतो, आपण शासन दरबारी किंवा आता तात्काळ हे उपोषण हे शेतकऱ्यास वेटीस न धरता
NDRF प्रमाणे जी पश्चिम महाराष्ट्रातली मदत आणि तालुक्यातली मदत ही जी तफावत त्यांच्या अभ्यासाप्रमाणे दिसून येते. मला त्यातला फारसं काही अभ्यास नाही, त्याच्यामुळे मी इतकं सखोल बोलणार नाही. परंतु त्यांच्या मागणीचा आपण सकलपणे विचार करून शासनाकडे या वैजापूर तालुक्यामध्ये ही मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी माझ्या वतीनं तमाम शूर पंचकृषीच्या वतीनं शेतकरी बांधवाचा या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आमदार साहेबांनी मला दुसऱ्या कामासाठी बोलवलं आणि त्यानंतर सांगितलं का आपल्याला तिथं जायचं, म्हणून मलाही या आंदोलनामध्ये सहभागी होता आलं. याचं सुद्धा मी एक शेतकरी नात्यानं मला खूप मोठं समाधान आहे. कारण हे शेवटी हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि या शेतकऱ्याचा प्रश्न आपण निश्चितच सोडवाल आणि ती सोडवण्यासाठी आमदार साहेब आपण पुढाकार घेत आले. त्याबद्दलही आपल्या सर्व शेतकऱ्यांचं ज्या वेळेस सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनास हाकेला ओढ दिली त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आणि माझे या पाठिंब्यापर्यंत 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय हरी, जय महाराष्ट्र. पाठपुरावा करून आमदार साहेबाच्या माध्यमातून जी 50% रक्कम ज्या खात्याचे पणन मंत्री रावल साहेब यांच्या माध्यमातून जसं शेतकरी संघटनेचे जे कांदा माच्या माध्यमातून व्यापाऱ्याचा जो पैसा होता तो मिळवून देण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे हे जे नागमठाण येथे जो सर्वपक्षीय या ठिकाणी या संघटनेला पाठिंबा देण्यासाठी सर्व नेते कार्यकर्ते सर्व परिसरातून तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सर्व नेते, खरं जर म्हणलं आता आमदार साहेब हे सगळे आपल्या तालुक्यातले कार्यकर्ते आणि नेते या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून जसं कांद्याच्या बाबतीत तुम्ही पुढाकार घेतला त्याचप्रमाणे या शेतकऱ्याच्या अतिवृष्टीच्या पैशासाठी आपली ही आचारसंहिता संपल्यानंतर आपण पुढाकार घ्यावा आणि तालुक्यातून सर्व पक्षाचे प्रमुख लोक आणि शेतकरी संघटनेचे प्रमुख लोक हे घेऊन आपण या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आपले नेते शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे आपण सर्वजण जाऊन त्या ठिकाणी एक बैठक लावून आपल्या तालुक्याचा जो अतिवृष्टीचा आहे तो प्रश्न मार्गी लावावा अशी मी या आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवर जो काही अन्याय झाला आणि म्हणून त्यावर सातत्यानं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे स्नेही आदरणीय गणेशराव पाटील तांबे आणि त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मागील महिन्यातही आंदोलन झालं आणि आजही या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आणि म्हणून या जलसंवादी आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी भेट देण्यासाठी आपला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेले आपल्या वैजापूर तालुक्याचे आमदार सन्माननीय प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर, त्यांच्यासोबत आलेले मार्केट कमिटीचे सभापती राम हरिबापू जाधव, सन्माननीय माजी सभापती आणि ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय भागीनाथ दादा मगर, पलीकडे श्रामपूर तालुक्यातून उपस्थित आदरणीय शेतकरी संघटनेचे नेते सोरमल पाटील आहेत, आदिक पाटील आहेत, अवताडे पाटील आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत. शेतकरी संघटनेचे वैजापूर आणि श्रामपूर या दोन्ही तालुक्यातील उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय सीताराम पाटील आहेत, भीमाशंकर पाटील आहेत, सर्व वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळी आणि उपस्थित बंधूंनो, गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी आदरणीय गणेश भाऊ यांनी हा प्रश्न हाती घेतला आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की त्यावर अनेक वेळेस मनोगत झालेत. 5-6 दिवस मागील महिन्यामध्ये वैजापूरच्या तहसील आवारात देखील त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि आदरणीय तालुक्याचे तहसीलदार असतील, उपविभागीय अधिकारी असतील यांनी लेखी आश्वासन दिलं. परंतु त्या आश्वासनावर गेल्या अनेक दिवसामध्ये या लताताई, माजी अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या लताताई पगारे पण या ठिकाणी आले.
तर त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि म्हणून आदरणीय गणेश दादा आणि त्यांच्या सहकार्यांनी एक निवेदन या ठिकाणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, एडीएम, तहसीलदार यांना दिलं. परंतु त्यावर देखील या ठिकाणी फक्त एक थातूर मातूर लेखी पत्र देऊन समाधान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि म्हणून आज या ठिकाणी हे दुर्दैवानं जलसमाधी आंदोलन या ठिकाणी करण्याचा एक दुर्दैवी प्रसंग या ठिकाणी आलेला आहे. ही खरं म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने एक मोठी शोकांतिका आहे. या पवित्र गोदावरीच्या ज्या पुलावरती आपण सर्वजण बसलेले आहोत, येथून 500 फूट 700 फुटावर जर गेलो तर तिकडल्या शेतकऱ्यांना किती प्रमाणात हेक्टरी अनुदान मिळालं ते या ठिकाणी या सर्व मान्यवरांनी अगदी सकाळी 11 वाजेपासून या ठिकाणी वेगवेगळ्या मनोगतामध्ये सांगितले. आणि म्हणून आता हा एक संबंध महाराष्ट्र आहे, संबंध आपला देश आहे. सगळा कायदा जर असेल तर तो सगळ्यांना सारखा आहे. आपण पाकिस्तान, अमेरिकामध्ये, चीनमध्ये आहे ना, बाकीची मंडळी भारतामध्ये आहे पलीकडची, असा कुठलाही या ठिकाणी प्रसंग नाही. आणि म्हणून माझी एकच विनंती सर्व मान्यवर मंडळींना राहणार आहे. आता या ठिकाणी अधिवेशनामध्ये पण प्रश्न उपस्थित केला गेला, परंतु प्रशासनाच्या वतीनं त्यावर कारवाई होणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून जर आपल्याला हेक्टरी 6,500 रुपये अनुदान भेटतं, पलीकडं 17,000 रुपयाचं अनुदान भेटतं, पूर्ण बागायती क्षेत्राला 22,000 रुपये प्रमाणे अनुदान, 22,500 रुपये प्रमाणे अनुदान भेटतं. ही तफावत का? हा एक अत्यंत सगळा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि सातत्यानं मराठवाड्याला जिरायती म्हणून त्या ठिकाणी संबोधन केलेले आहेत. ही पण एक मला वाटतं चूक आहे. आणि म्हणून माझी सर्व नेते मंडळीला, लोकप्रतिनिधींना, शेतकऱ्यांच्या वतीने विनंती राहणार आहे की तहसीलदार तुमच्या या ठिकाणी एक 90-94 कोटी रुपयाचा प्रस्ताव बनवतो, तर त्यावर तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की बाबा तू जिरायती क्षेत्र लावलं, 6,500 रुपये हेक्टरी टाकलं, असे चुकीचे प्रस्ताव का पाठवले. म्हणून त्याच्यावर देखील आपण ज्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून तक्रार करता येतं, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पण आपण तक्रार केली पाहिजे. कारण भविष्यामध्ये असल्या प्रकारचा कुठलाही अन्याय आमचा दीन दलित गोरगरीब शेतकऱ्यांना झाला नाही पाहिजे, ही सुद्धा मला वाटतं या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळीला माझी नम्रपणे विनंती राहणार आहे. आणि म्हणून आपल्या तालुक्यातल्या काही मंडळामध्ये मला वाटतं बागायती काही 3-4 मंडळामध्ये थोडं क्षेत्र लावलं, बरोबर आहे की नाही? लावलेलं आहे थोडंफार. आणि ज्या ठिकाणी सरसकट जमिनी वाहून गेल्यात तोही प्रश्न अजूनपर्यंत त्या ठिकाणी मला वाटतं या ठिकाणी प्रलंबित आहेत. आणि म्हणून एक सामूहिक आपल्या सगळ्यांची जबाबदारी की एखादी संघटना जर आंदोलनासाठी पुढे येत असेल तर त्या ठिकाणी त्या संघटनेला आपण सगळ्यांनी आपापले राजकीय विचाराचे जोडे बाजूला ठेवून, आपापले संघटनेचे विचाराचे जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी या चांगल्या प्रश्नासाठी पाठिंबा दिला पाहिजे. आणि म्हणून माझी परत एकदा सर्व मान्यवर मंडळींना नम्रपणे विनंती आहे की आपण आपलं त्या ठिकाणी काय स्टेटस असेल या ठिकाणी वापरून, आपला राजकीय दबदबा वापरून या ठिकाणी उर्वरित अनुदान जे आहेत हे शेतकऱ्यांनी या ठिकाणी मिळवून द्यावं, एवढीच विनंती या समस्त शेतकरी बांधवाच्या वतीने करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. आंदोलनकर्ते श्री गणेशजी पाटील तांबे, आत्ताच उपस्थित झालेले वैजापूर तालुक्याचे सन्माननीय आदरणीय आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर, जिल्हा परिषदचे माजी सभापती अविनाश पाटील गलांडे, भागीनाथ दादा मगर, रामहरी बापू जाधव आणि त्यांच्या समवेत आलेले सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जमलेले शेतकरी बंधू आणि पत्रकार मित्रांनो, गणेशरावांचं हे आमची सकाळी चर्चा झाल्याप्रमाणे हे 4थं आंदोलन आहे. त्यापैकी एक आंदोलन रामहरी बापूने आणि सन्मान्य आमदारांनी ते यशस्वी केल्याचं नमूद केलं त्यांनी. याच्यामध्ये मुळात शासनाची कुठेही शेतकऱ्यांप्रती दखल घेतली जात नाही असं होत नाही. त्याचं कारण असं की शासनाने एका जिल्ह्यात, 2 जिल्ह्यात, 4 जिल्ह्यात चांगल्या प्रकारची मदत केली, परंतु मराठवाड्यात का कमी केली, तर ती जे आपण मागच्या वैजापूर तहसीलला जे आंदोलन गणेश भाऊनी इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं, तर त्यावेळी आपण जे त्यांचा लेखाजोखा पाहिला प्रशासनाचा की कृषी खात्याचा अहवाल महसूलला येतो आणि महसूल तो प्रस्ताव पुढे पाठवतो, तर याच्यामध्ये आपल्याकडे जो खरीपचा सर त्याच्यामध्ये कापूस जो पीक आहे हे बागायतीमध्ये न धरता त्यांनी खरीपात धरलं, म्हणजे जिरायतीमध्ये, कोरडवाहूमध्ये धरलं. आणि ज्यावेळी ती कापूस जमीन आपण विक्रीला काढतो त्यावेळी त्याचे रेट बागायतीचे लावले जातात, स्टॅम्प ड्युटी पेड करताना. तर मग हा जो NDRFचा म्हणण्यापेक्षा
हा प्रशासकीय चूक आहे खालच्या स्तरावरची. तर माझी सन्माननीय आमदार साहेबांनी सगळेच जमलेले पदाधिकारी यांना विनंती असेल की प्रशासकीय सूचना आपण जरी केल्या तर त्या प्रशासकीय स्तरावर होऊ शकतात. सकाळी गणेशराव डिव्हिजनल कमिशनरशी बोलले, परंतु आपण जर त्यांच्याशी बोलला तर ते एक मीटिंग लावून ती मीटिंग लावायचं कमिशनर साहेबांनी सकाळी तसं कबूल केलंय. त्याच्यामुळे सरांनी जर बोलले तर ती मीटिंग लावून त्यातून निश्चितपणाने मार्ग निघेल. आणि गणेशरावांना देखील विनंती आणि त्यांच्या समवेतच्या सगळ्या शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनाही विनंती आहे की ठीक आहे, आज आचारसंहिता आहे, उद्या आचारसंहिता राहणार आहे, आणि अशा वेळी आपणही थोडीशी ताठरतेची भूमिका सोडून सरांनी कमिशनरशी किंवा योग्य त्या ठिकाणी बोलून त्यातून मार्ग निश्चितपणाने मिटिंगा घेऊन निघतील. त्यामुळे थोडंसं आपणही कसं हे आंदोलन परावृत्त होईल, थोडंसं स्थगित करता येईल या संबंधी आपणही विचार करावा. एवढंच यावेळी मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय बोरणारे सर, भागीनाथ दादांनी ज्या सर्वांची नावं घेतली ते सर्व नेते मंडळी, उपस्थित सर्व शेतकरी बांधव, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष लताताई पगारे सर, या ठिकाणी सर्वात पहिली गोष्ट, हे जे प्रश्नच असे येऊ राहिले या 2-3 वेळेस, आपण ज्या पुलावर बसलो होतो हा 1980चा, आम्ही तिथपर्यंत थांबलो, पण योगायोगाने तो तुमच्या काळामध्येच हे पूर्णत्वाला येते म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागते. तुमच्यामुळे आंदोलन करतो अशातला भाग नाही, परंतु पुलाच्या वेळेस बी तो गैरसमज झाला काही काही. परंतु 80ला गोविंदराव अधिकनी सर्वे केला, 2009ला पूल मंजूर झाला, 2009 पासून तर मागच्या 24 पर्यंत तो गेला. त्याच्यानंतर कांद्याचा प्रश्न आला. आता यांनी सांगितलं सरांनी काहीतरी मार्ग काढावून वापस घ्यावं. कांद्याच्या वेळेस सर आले, ते म्हणे 1 महिन्यात पोरं होऊन जाईन, नाही दिले तर मी देईन. तेव्हा बी त्यांना पैसे भरायला लावले आम्ही. असं काही नाही, ते नंतर देणे घेणे चालू राहील. किती दिले का दिलेच नाही आहे ना हे मला माहीत नाही, काय चालू आहे बरं का. त्याच्यामुळं आमदार साहेब जरी असले तर आमदार साहेबाला बी ही जी चूक झालेली, आपल्या तालुक्यातल्या 110 ग्रामपंचायतीने सर तहसीलला पत्र पाठवून कळवलं, महसूल कर्मचारी आमच्या गावात आलं नाही, अनुदान वाटपात आमच्यावर अन्याय झालेला आहे. 110 ग्रामपंचायती, 70 सोसायट्या, तंटमुक्तीचे 35 अध्यक्ष, शेतकरी संघटना, 3000 शेतकऱ्यांनी वैयक्तिक अर्ज दिले. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तालुक्याचे प्रथम नागरिक आमदार साहेबांनी विधानसभेत सांगितलं का चूक झालेली आहे, पुनर्पंचनामे करा. मग एवढं सगळं असताना ही काही शेतकरी संघटनेची आणि गणेश तांबेची मागणी नाही. हा जो अन्याय बरं हा काय पहिल्यांदा झाला असं नाही, हे दरवेळेसच आहे. परंतु हे प्रश्न निकाली हे होत असतं. परंतु आता तरी मला असं याच्यात मार्ग निघेल. काय होत होतं, इतके दिवस एकच पक्ष सत्तेत होता, आता सगळेच पक्ष सत्तेत आहे. नगरपालिकेला आपण पाहिलं, कोणाचा अर्थमंत्री, कोणाचा गृहमंत्री, कोणाचा मुख्यमंत्री, हे सगळं सांगितलं. त्याच्यामुळं सगळ्यांनी इंटरफेअर करावं याच्यात, विभागीय आयुक्ताकडं द्यावं. पण जे काही आश्वासन येईल सर, याच्यात काही एकट्यावर आम्हाला कोणाला जबाबदार धरायचं नाही. अन्याय आहे का तर 100% अन्याय. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात शेजारी सर 17,000 रुपये पैसे भेटतात. बरं का सरसकट लावलं ते बी बरं, अधिकारी लोक यांना 2-3 संघटनेने अनुदान वाटपाच्या आधी सांगितलं होतं सर, नांदूर मधमेश्वरच्या कानोलच्या खाली जे यांना अशा कोरडू पद्धतीने देऊ नका. परंतु यांनी 4 मंडळामध्ये 644 हेक्टरला 17,000 रुपये पैसे दिले पाटील यांनी. किती? 644 हेक्टरला. मग श्रामपूर बाहेर गरज आहे, यांनी वैजापूरलाच दिले ना. मग त्या धर्तीवर नागमठाण गण असं, नागमठाण मंडळ असं, 12 मंडळापैकी 4 मंडळाला 644 हेक्टरला यांनी मदत दिली. त्याच धर्तीवर आपल्याला द्यायला पाहिजे. प्रशासन कुठंतरी मिसगाईड करतं आणि त्याच्या प्रशासनाच्या याच्यामध्ये आपण राजकीय चिखलफेक करून त्यांना अजून पोषक वातावरण करतो. माझी सरांना एकच विनंती आहे, याच्यामध्ये आमची मागणी अवास्तव नाही. त्यांनी
4-4 तास प्रशासनाने चर्चा केल्या. एकही चुकीची गोष्ट शेतकऱ्याकडून नाही, प्रशासनाची ही चूक आहे. आणि जर समजा आता यांच्याकडून चूक झाली, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, परंतु ही चूक दुरुस्त आता त्यांच्याकडून नाही होऊ शकत. आता त्यांचे हात बांधले गेले सर. त्याच्यासाठी पालकमंत्री महोदय, विभागीय आयुक्त, आमदार साहेब यांच्या स्तरावर जर उच्चस्तरीय बैठक लावली आणि त्या बैठकीला जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषीचे अधीक्षक, कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी कृषी आणि तालुका कृषी अधिकारी हे जर तिथं बैठक झाली, त्याच्यातून जर काही पॉझिटिव्ह मार्ग निघला तर एकच विषय सर, याच्यात आपल्याला 85 रुपये गुंठ्यात पैसे भेटले. 8.5 म्हणजे 85. तर आपले ज्याच्या नावावर विहीर आहे किंवा कमांड एरियात जो माणूस आहे त्याला नियमन अनुदान भेटायला पाहिजे 170 रुपयांना. त्याच्यामुळं सरनं जी मागणी केली होती विधानसभेत रिपंचनामे, तर क्षेत्र जरी ते ठेवलं परंतु आज चुकून कोरडवाहू झालं, आता त्याला बागायतीप्रमाणे पहिले जेवढे भेटेल तेवढेच पैसे भरायचा मार्ग मोकळा आहे. 8.5 जर भेटेल असेल तर अजून 8.5 भेटू शकतात आणि हा नियम आहे. अधिकाऱ्याजवळ दुसरं उत्तर नाही. परंतु आपण जर थोडी ताटर भूमिका घेतली, ज्या वेळेस कांद्याच्या वेळेस व्यासच, आता मार्केट कमिटी कसं काय देईन, व्यापारी पळून गेला मग शेतकऱ्यांना कसं काय सोडून द्यायचे, त्यावेळेस प्रश्न असाच होता. परंतु त्यावेळेस मार्केट कमिटी काही नियमाला डावलून बी त्यावेळेस ठराव घेतला. सरांनी तो प्रश्न विधानसभेत मांडला, मंत्रालयात बिटिंग झाली. तर असा एक प्रश्न होऊ शकतो. राजकारण आपण करीत राहू जेव्हा जेव्हा येईन ते राजकारणाची वेळ. परंतु महाराष्ट्रात कुठंच आतापर्यंत पैसे भेटलेले नाही. व्यापाऱ्यांना पैसे बुडवले आणि ते भेटले. आजही बी आम्हाला कुठल्या पक्ष याच्या त्याच्यावर किंवा शितोडे किंवा कोणी अडचणीत यावा या हिशोबाने शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं नाही, इथून पुढे करणार नाही. फक्त आमची एकच विनंती आहे, सर्वपक्षीय नेते मंडळी, कार्यकर्ते यांना प्रामाणिक भूमिका ठेवून या अधिकाऱ्याची 100% चूक आहे, त्या चुकीला चूक म्हणा, त्यांना चुकीला पाठीशी नाक घालू. आम्हाला शेतकरी संघटनेला जे काही सहकार्य करता येईल इथून मागे केलं त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. परंतु आज शेतकऱ्याला आपली गरज आहे. आणि जर समजा याच्यामध्ये मार्ग निघला, जर 94 कोटी रुपये पहिले लागले दादा, तर आता 94च लागणार आहे. कारण की 85 दुने 170 म्हणजे किमान एवढं. आणि 84 कोटी रुपये ही साधी सुधी गोष्ट नाही. आज 94 कोटी रुपये, तर याच्यामध्ये शेतकऱ्याच्या थोड्या अडचणी असतात. आपण सर्वांनी जर याच्यातून मार्ग काढला, आमदार साहेबांनी या ठिकाणी पालकमंत्री असन, विभागीय आयुक्त असन, याच्यात लक्ष घाला. आणि जसं कांद्याचं मिटवलं, पुलाच्या वेळेस बी होऊ द्या, थोडंफार गैरसमज होतात, परंतु प्रश्न मार्गी लागतात. 80 सालीचा पूल त्यावेळेस बी विभागीय आयुक्तांनी उच्चस्तरीय बैठकीत याला मार्ग काढला होता. तर आता पण मी विनंती करतो की आज कुठलाही समज गैरसमज, आपण एक शेतकऱ्याचे पोर आहे, आमदार साहेब सुद्धा शेतकरी पुत्र आहे, त्याच्यामुळं ते कुठेही प्रशासनाची बाजू घेणार नाही, ते आपल्या बाजूने खंबीर राहतील, याच्यात कुठली शंका आमच्या मनात नाही. बाकी ते जर तिथं जर नसलं होत तर आम्ही मात्र सर, आम्ही त्यांना आता सोडणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. आमचा कोणावर व्यक्ती दोष नाही. फक्त याआधी जसं जसं सहकार्य केलं आता सुद्धा आम्हाला सहकार्य करा. याच्यात जर काही गणेश तांबे म्हणून माणूस सगळं चुकू शकतो, चूक असली तर 100% सांगा. परंतु यातून लवकरात लवकर मार्ग काढून, कारण की 94 कोटी रुपयाचा विषय आहे, तर 100% मिळू शकता. ते कागदपत्रे आधार आहे त्याला, ते पश्चिम महाराष्ट्रात मिळालेले. एवढीच विनंती करतो. आणि यानंतर आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संबोधित करावं. शेतकरी संघटनेच्या वतीने वैजापूर तालुक्यामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये जी अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, वैजापूर यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान मिळत असताना जी तफावत झाली, ती तफावत का झाली? शेतकऱ्याला वाजवी पैसे मिळाले नाही, अनुदान मिळालं नाही.
यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने जो आंदोलनाचा पवित्र या ठिकाणी घेतला, त्यामध्ये गणेश पाटील तांबे असतील, श्रीरामपूरून आलेले शेतकरीचे सर्व चोरमल पाटील आणि सर्व त्यांचे पदाधिकारी असतील, वैजापूर तालुक्यातून शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांना विशेष करून शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी धन्यवाद देईल. प्रामुख्याने या आंदोलनासाठी मार्ग निघावं, पाठिंबा द्यावं यासाठी प्रामुख्याने हजर असले सभापती रामहरी बापू जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा लताताई पगारे, माजी सभापती भागीनाथ दादा मगर, माजी सभापती अविनाश पाटील गालांडे, उपतालुका प्रमुख प्रकाश पाटील शेळके, भाऊराव पाटील भराडे, डायरेक्टर प्रवीणजी पवार, संभाजी पाटील डांगे, बाळासाहेबजी जाधव, बद्री अण्णा चव्हाण, रणजित पाटील चव्हाण, पवन चव्हाण, या ठिकाणी ज्यांनी आपलं आत्ताच मार्गदर्शन केलं ते ॲडव्होकेट आमचे मित्र निंबाळकरजी, रमेशजी चोभे, रामनाथ पाटील तांबे, सीताराम पाटील भराडे, भीमाशंकर पाटील तांबे, या ठिकाणी प्रामुख्याने गणेशदादा चव्हाण, सरपंच जनाभाऊ काकडे, या ठिकाणी प्रामुख्याने आता सर्वांचं नाम उल्लेख करणं या ठिकाणी महत्वाचं आहे, परंतु सर्व प्रमुख पदाधिकारी सतीश पाटील शिंदे आणि वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व शेतकरी प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो, खरं तर आंदोलन उपोषण म्हटल्यानंतर भाषणबाजी माझ्यासारख्याला करावं का करू नाही भागीनाथ दादा, हा प्रश्न होता. कारण शेवटी आंदोलन करीत असताना एक भाग जरी आंदोलन त्यांच्या रास्त मागण्यासाठी जरी करीत असला, परंतु आमच्यासारखे लोक आले तर एकमेकावरती चिखल फेक केल्याशिवाय त्यांना मैकच जड जात नाही, आणि म्हणून मी बोलाव का नाही असा मला त्या ठिकाणी प्रश्न होता. परंतु गणेश पाटील तांबे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन या ठिकाणी होत आहे, या ठिकाणी प्रामुख्याने मी सांगेल का जेवढे माझ्या काळामध्ये त्या ठिकाणी आंदोलन झाले, ते आंदोलन एक चांगल्या पद्धतीने हाताळण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं. पहिलं मी आमदार झालो आणि हा पूल का होत नाही, 2009, 2012, 13ला प्रमा मिळाली, 14ला काम चालू झालं, 24 झालं तरी पूल चालू झाला नाही. आणि मधल्या काळामध्ये आपणच त्या ठिकाणी आंदोलन केलं. मी त्यावेळेस आलो होतो, त्यावेळेस मी आपल्याला विनंती केली होती तर निश्चित पाठपुरावा करील, आणि ते पहिलं आंदोलन तुम्ही केलं ते सक्सेस झालं, पूल चालू झाला 24 मध्ये का होईना परंतु चालू झाला. दुसरं आंदोलन जे केलं आपण मागील काळामध्ये, काय का राजपूत नावाच्या माणसाने 2,05,00,000 रुपये शेतकऱ्याचे बुडवले. तो तर आरामशीर त्याचा व्यापार त्या ठिकाणी करतोय, त्याच्याकडे कुणी गेलं पण नाही. 400-500 शेतकरी होते, 405 शेतकरी. परंतु जेव्हा तुम्ही आंदोलन त्या ठिकाणी केलं तर तुम्हाला मी पहिला शब्द त्या ठिकाणी वापरला का तुमचे पैसे मी काढून देणार. आपण टाकीवर गेले, आंदोलन केलं, मी प्रतिनिधी पाठवले, आपल्याला खाली बोलून घेतलं. आता माझ्यावर आजही किती बोज आहे काय हे सांगण्याची गरज नाही, कोण देतय कोण घेतय ही काही सांगण्याची गरज नाही. परंतु मी जिद्द एवढी ठेवली का 2,05,00,000 रुपये ज्या शेतकऱ्याचे बुडवले तर ते शेतकऱ्याला मिळाले पाहिजे. मी लक्षवेधी लावली आणि लक्षवेधी लावल्याकडून पणन मंत्र्याकडून उत्तर घेतलं का मी आमदाराची बैठक लावतो आणि ते काम त्या ठिकाणी पूर्ण करतो. मी तुम्हालाही मीटिंगला बोलून घेतलं, 50% त्या ठिकाणी दिले शेतकऱ्याचे 50% आणि मी दिलेले पैसे असे मिळून जवळ 90-95% शेतकऱ्याला पैसे मिळाले. आणि आता गणेश भाऊनी सांगितलं का महाराष्ट्रामध्ये कदाचित पहिली केस असेल का शेतकऱ्याच्या बाजूने मी भक्कमपणाने उभा राहिलो, ते पैसे काढून दिले. मी माझा मोठेपणा सांगत नाही, परंतु रामहरी बापू या ठिकाणी सभापती, भागीनाथ सभापती राहिलेले, अविनाश पाटील स्वतः डायरेक्टर आहे, त्यांनी सांगावं
का महाराष्ट्रामध्ये अशी एखादी घटना घडली का काही एखाद्या शेतकऱ्यांनी पैसे बुडवले, आपले एखाद्या व्यापाऱ्यांनी पैसे बुडवले आणि मार्केट कमिटीने ते पैसे दिले, वकील साहेब हे असं कधी घडलं नाही, परंतु ते वैजापूरमध्ये आपण करून दाखवलं. तोही प्रश्न त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण हाताळला, तो प्रश्न संपला. ते संपत नाही तर आता हे आंदोलन त्या ठिकाणी उभं राहिलं. परंतु या निमित्ताने मी सर्व शेतकऱ्यांना सांगेल की मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. फडणवीस साहेबांच्या 237 मतापैकी माझं सुद्धा एक मतदान मी त्यांना केलेलं आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. एवढा असून सुद्धा नागपूरला 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत अधिवेशन चालू होतं. आजही मी शेतकऱ्याला सांगेल की तुम्ही क्लिपा काढा, व्हिडिओ काढा. तर मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना सुद्धा मी कर्जमाफीवर बोललो. मला बरेच मित्र आमदार मला म्हणत होते, बोलणारे सर कर्जमाफीवर बोलू नका. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, मी कर्जमाफीवर बोललो. कशासाठी? शेतकऱ्यांसाठी. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. मका खरेदी केंद्र असू द्या, सोयाबीन खरेदी केंद्र असू द्या, का भडा अन्नधान्य खरेदी केंद्र असू द्या, हे कधी चालू होता बिंबू? शेतकऱ्यांचा माल संपला मग चालू होता. मी बोललो का नाही गणेश भाऊ? मी बोललो. मी म्हणलं हमी भावाचे केंद्र चालू करता असताना शेतकऱ्याकडे जेव्हा माल होतो तेव्हा ते चालू झाले पाहिजे. मी त्याच्यावरही चर्चा केली. मी जे तुम्ही जे आंदोलन केलं होतं 17 तारखेला, 17 नोव्हेंबरला, मी तुमच्या आंदोलनात सुद्धा बोललो का अतिवृष्टीमुळं संपूर्ण महाराष्ट्राला फटका बसला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कडून जो रेट लागू झाला त्याच्यापेक्षा वैजापूर तालुक्याला कमी पैसे मिळाले आणि म्हणून पुनर्सर्वे करा. जशाच तसा शब्द मी वापरतोय. मी काही नागमठाणच्या चौकात नाही बोललो. मी संपूर्ण महाराष्ट्राला दिसल. अध्यक्ष समोर डायस वरती आहे, मुख्यमंत्री बसलेले, उपमुख्यमंत्री बसलेले, कृषी मंत्री बसलेले. मी त्यांच्या समोर बोललो, हे रेकॉर्डला सुद्धा आहे का पुनर्सर्वे करा आणि वैजापूर तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्याला कमी पैसे मिळाले असेल त्याला पैसे द्या. बरोबर आहे? कारण या ठिकाणी आता मी रेकॉर्ड घेतलं, 94 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी अनुदानाचं तहसील मार्फत रेकॉर्ड केलं. मला वाटतं 1,24,000 का 22,000 शेतकरी. मी आता तहसीलदारला फोन केला, त्यांनी सांगितलं 99,000 शेतकऱ्यांचे पैसे गेले, 71 कोटी रुपये गेले. 71 कोटी काही लाख असतील, परंतु तेवढे पैसे शेतकऱ्याला अदा झाले, तेवढं पेमेंट झालं. आणि त्यासोबत 75 कोटी रुपये रब्बीच्या बियासाठी सुद्धा गेले. म्हणजे 71 कोटी प्लस 75 कोटी, 10,000 रुपयांनी तेही पैसे मिळाले. बरोबर आहे की नाही? मान्य तर करावं लागेल भाऊ है ना. आणि तेही पैसे गेले. म्हणजे 71 कोटी नंतर गेले 75 कोटी, म्हणजे जवळजवळ 146 कोटी रुपये शेतकऱ्याला अतिवृष्टी प्लस रब्बीचं बियाणं यासाठी पैसे गेलेले. मी अधिवेशनामध्ये आणखी एक चर्चा केली. अतिवृष्टीमध्ये ज्याच्या विहिरी पडल्या त्यालाही मोबदला मिळाला पाहिजे. मी फक्त एक प्रश्न मांडलेला नाही अधिवेशनामध्ये, बरोबर आहे? आणि म्हणून मी म्हणलो आता मी अधिवेशनात बोललो, इथं काय बोलू तुला निवृत्ती भाऊ. आणि म्हणून मी विहिरीच्या बाबतीमध्ये बोललो, तळतळ करून बोललो. जसं तुम्ही आता शेतकऱ्याची बाजू या ठिकाणी घेतली, मी तिथं तुमच्या सर्वांची बाजू एक तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने घेतली. आणि जेवढ्या विहिरीचे पंचनामे झाले त्याला लवकरात लवकर पैसे मिळावं, मी ते बोलल्यानंतर 282 विहिरीचे 30,000 रुपये 4-5 दिवसामध्ये जमा होत आहे किंवा जमा व्हायला सुरुवात पण झाली. असं जे खरडलेल्या जागा आहे, पूर्ण जागा खरडून गेल्या, जमिनी खरडून गेल्या. त्या जमिनी खरडून गेल्यानंतर 45,000 47,000 हेक्टरी देण्याचं शासनाने ठरवलं.
मी म्हणलं एवढ्यामध्ये काही होत नाही, हे वाक्य तुम्ही काढून पहा. आणि जर तुम्हाला MRES मधून जर पैसे जर द्यायचे असेल तर ते 100% कुशल मधून द्या. त्याला मास्टर लागू करू नका. हे तुम्ही आजही जर काढलं तर मी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे संपूर्णपणे चर्चा करून ठेवलेली आहे. परंतु त्यानंतर नगरपालिका, महापालिका, काल जिल्हा परिषद पंचायत समितीची आचारसंहिता, या सगळ्या गोष्टी चालू आहे. परंतु मी आपल्याला या ठिकाणी मुद्दाम शब्द देणार आहे. आंदोलन करणं हे आपलं काम आहे. शेवटी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, अण्णासाहेब हजारेंनी आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. निश्चित आंदोलन करा. जिथं जिथं आंदोलन होईल आम्ही तुमच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा आहे. है ना, उभा नाही, मी करून दाखवलं. मी फक्त उभा नाही राहिलो आणि मी फक्त चर्चा नाही केली, मी करून दाखवलं. बरोबर आहे. आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो आज या ठिकाणी का माझं सकाळी सकाळी पालकमंत्र्यासोबत बोलणं झालं. आज महापालिकेचं मतदान चालू आहे. कलेक्टर साहेबाला बोललो, डेप्युटी कलेक्टरला बोललो, आयुक्ताला बोललो. फक्त थोडसा दम धरण्याची त्या ठिकाणी गरज आहे. गणेश भाऊला मी काल 3 फोन केले है ना. मी काही कमीपणा घेतला असं नाही, मी स्वतःहून फोन केले का बाबा जर 7-8 दिवस लांबवता आलं तर लांबवा. असं नाही का आम्ही एकदम दुर्लक्ष केलं है ना, किंवा आपल्याला चर्चाच केली नाही. मी त्यांना सांगितलं का आज मतदान आहे महापालिकेचं, सगळे अधिकारी गुंतलेले, मंत्री गुंतलेले, आपण बोलायचं कोणाबरोबर है ना. आता आपण काही जर म्हणलो की मंत्र्यांनी इथं यावं तर शेवटी त्यांनाही त्यांची आचारसंहिता आहे, त्यांनाही काही शब्द देता येणार नाही. अधिकारी येऊ शकत नाही कारण ते तिकडं आयोगाकडे बांधलेले. आणि म्हणून मी त्यांना कालही विनंती केली होती की 8 दिवस थोडं थांबा, आपण 8 दिवसानंतर याच्यावर विचार करू. मी आपल्याला या ठिकाणी शब्द देणार आहे का निश्चित जसे जसे प्रसंग आले तसं तसं मी काम करून दाखवलं. रामकृष्ण गोदावरी 14-15 गाव कोण शेतकरी आहे? शेतकरीचे सगळे. बरोबर आहे. मी माफ केलं म्हणजे केलं. बरीच माझ्या नावाची चर्चा झाली, परंतु मी सांगितलं नाही होणार आहे 100%. जेव्हा 7-12 कोरा होईल तेव्हाच तुम्हाला तोंड दाखवेल. झाला 7-12 कोरा, हे पण लक्षात घ्या आपण है ना. कर्जमाफीवर मी बोललो. आता जेव्हा 23 फेब्रुवारी पासून मुंबईचं अधिवेशन आहे, माझी कर्जमाफीवर लक्षवेधी आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार इतकं उक्त घेत नाही. बरोबर आहे. परंतु मी एकच विचार करतोय की मी शेतकऱ्यांनी मला निवडून दिलेलं आहे, मी पहिलं शेतकऱ्याची बाजू लावून धरतोय. आणि म्हणून मी कर्जमाफीवर सुद्धा 23 फेब्रुवारीवर जे अधिवेशन चालू होणार आहे त्यामध्ये सुद्धा मी कर्जमाफीवर अर्धा तास चर्चा घडवून आणणार आहे, तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून जसं रामकृष्ण गोदावरीच्या बाबतीत बोललो, कांद्याच्या बाबतीत बोललो, तसं मी आपल्याला आजच्या प्रसंगी विनंती करेल की मी तुमच्या सोबत आहे. कोण काय बोलल, कारण पेटवून द्यायला खूप सोपं आहे, परंतु एकदा पेटवून दिलं की विजत नसतं, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल तर तुमच्या वाजवी रास्त या मागणीसाठी मी निश्चित तारीख सांगत नाही, परंतु पालकमंत्री, आयुक्त, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांची एक संयुक्त बैठक आपण लवकरात लवकर लावू. आणि मी अधिवेशनामध्ये जो पुनर्सर्वे सांगितला त्याबद्दल निश्चित त्यांना धोरण घ्यायला लावू, एवढं या ठिकाणी सांगेल. कारण मधला एक प्रसंग सांगतो आणि माझं भाषण या ठिकाणी मी संपवणार आहे. मधला एक प्रसंग असा होता का वैजापूर तालुका आणि पैठण तालुका अतिवृष्टीत बसत नव्हते 3 वर्षापूर्वी. बरोबर आहे. अतिवृष्टीचे नियम आहे का एका दिवसात किंवा 48 तासात 24 तासामध्ये 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडला तर अतिवृष्टी आहे. परंतु तो काळ जर आपण जर आठवला तर अतिवृष्टी 48 तासात झालीच नाही. आम्ही त्याला एक वेगळं डोकं लावलं, शासन निर्णय काढला. तो शासन निर्णय फक्त वैजापूर आणि पैठण साठी लागू झाला. सततचा पाऊस. आतापर्यंत अतिवृष्टी शब्द ऐकला होता, परंतु सततचा पाऊस शब्द ऐकला होता. 3 वर्षापूर्वी वैजापूर तालुक्याला 112 कोटी रुपये मिळून दिले. ते अतिवृष्टीमध्ये नाही मिळाले, ते सततच्या पावसामुळे मिळाले. तो शब्द आपण लागू झाला. शासनाला निर्णय घ्यावा लागला, परिपत्र काढावं लागलं आणि 112 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळून दिले. आणि म्हणून मी आपल्याला गणेश भाऊ, सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मुद्दाम त्या ठिकाणी मी सांगेल
का आपण हे आंदोलन जरा थांबवलं तर बरं होईल, आणि नाही जर थांबवलं तर आम्ही तुमच्याबरोबर आहे. जसं आज आलो उद्या पण येऊन बसू. तुम्ही म्हणले पाण्यात उभा राहत, पाण्यात उभा राहू. तुम्ही जे म्हणशाल ते करू. कारण शेवटी मी पण शेतकऱ्यामधूनच निवडून आलेलो आहे. मी काय असं काही वरून आपणार नाही झालो. बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणशाल तसं तुमच्या सोबत तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी हजर राहू. जसं कांद्याच्या बाबतीमध्ये पाठिंबा दिला, परंतु ते 2 कोटीच रुपये होते. आता आपला थोडा मोठा प्रश्न आहे, परंतु निश्चित मोठा असो का लहान असो, बरोबर आहे. सगळे म्हणायचे की नाही रामकृष्ण होणार नाही म्हणून, मग झाली ना रामकृष्ण. तसं थोडं थांबा, जरा धीर धरा आहे ना. कारण वरती निवडणुका चालू आहे. आता इथं पण निवडणूक आहे. मी येईल, माझी पोळी भाजून घेईल, आणखीन कोणी येईल ते त्याची पोळी भाजून घेतील, परंतु शेतकरी मात्र तसंच राहील. शेतकरीकडे कोणी पाहणार नाही. आणि म्हणून आपण जरा काळजी घ्या, एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. सर्व सभेची क्षमा मागतो. आमदार साहेब बोललेले आहे, मला काही जास्त बोलण्याची गरज नाही. परंतु हे माझं भाषण झालेलं आहे आणि भाषणात मी काय म्हटलं होतो की हे सगळे प्रश्न विधानसभा किंवा लोकसभेशिवाय सुटत नाही. आमदार साहेबांनी जे बोलले ते निश्चित त्यांचं मी अभिनंदन करतो. ते ठीक आहे. हो, मला असं म्हणायचं आहे की मी आता खरं म्हणजे आमदार साहेबांना सूचना यासाठी माझे भाषण म्हणून नाही बोलत, त्यांची पण क्षमा मागतो कारण ते बोललेले आहेत. खरं म्हणजे साहेब हे प्रश्न का निर्माण होतात. मी 80 सालापासून शरद जोशी सोबत काम करतोय. याचे कारण असं एक उत्पादन खर्चावर आपल्याला किंमत मिळत नाही. अनेक वेळेस शरद जोशी स्वामीनाथन आयोग यांनी सांगितलेलं आहे. तर आता तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही आमदार आहात तर तुम्ही हे विधानसभेमध्ये स्वामीनाथन आयोग लागू करण्यासंदर्भात विचार करायला. हा अतिशय महत्वाचा विषय सर. आणि मध्ये त्यांना एकदा मी स्वतः बोललो होतो एकदा दहाव्याच्या प्रसंगात का मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा पाण्याचा वाद निर्माण होतो. मराठवाडा म्हणजे काय पाकिस्तानात येईल, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काय भारतात, ही कुठली संकल्पना आपल्या आमदार खासदारांची. सगळे आमदार खासदार एकत्र या, 20-25 TMC पाणी वाढवा आणि अख्ख्या मराठवाड्याला द्या ना. हे काम फार महत्वाचं आहे. माने साहेबांना पण मी बोललो होतो आणि हा हे बोललेले आहेत सर, बोललेले आहेत सर बोललेले आहेत. मी ते पण सांगतो ना तुम्हाला, बोललेले आहेत. त्याला काय होतं, आपण सगळेजण नुसते भांडत बसून प्रश्न मिटणार नाही. विधानसभेमध्ये गेल्याशिवाय मिटणार नाही. तर आमदार साहेबांची भूमिका मी निश्चित नव्हतो देतो आणि त्यांनी स्वामीनाथन आयोग लागू करण्यासाठीचा प्रयत्न निश्चित करावा अशी माझी राज्य शेतकरी संघटनेच्या विनंती करतो. आता तहसील कार्यालयातून आमदार साहेबांनी चिठ्ठी पाठवलेली आहे आमदार साहेबांसाठी. शेतकरी 99,796 त्यांना 71 कोटी 43 लाख रुपयाचं वाटप झाले. बियाण्यामध्ये 75 कोटी 29 लाख रुपयाचं वाटप झाले. शेत जमीन खरडून जाण्यासाठी 85 लोकांचे प्रस्ताव आहे. मला वाटतं 7,70,000 वाटप झाले आहे. आणि 2 ते 3 हेक्टरपर्यंत जे शेतकरी आहेत, एकूण 71 शेतकरी आहेत, तर 1 कोटी 59 लाख रुपयाचं वाटप केले आहे. आता सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सरांनी कोण बोलायचं कोणला. आता सरांनी जे सांगितलं एक शेतकऱ्याविषयी, आता बी त्यांनी शब्द दिला एक शेतकऱ्याची पोरं नको इथं थंडीवारीची बसायला. परंतु सर होतं काय, तेव्हा बी आले तुम्ही मार्केट कमिटीत, नाही कोणी दिले ती मी देईन, परत मग त्याच्यावर राजकारण होतं. आता आमचं फक्त काय म्हणणं आहे नाही सर, एक मिनिट काय होतं त्याच्यातून आंदोलन. आता तुम्ही जबाबदार पदाधिकारी म्हणून याच्यात चर्चा होती. फक्त आमचं म्हणणं काय का नाही मीटिंग आहे ना 20 तारखेच्या आत एकच राहतं आंदोलन, ती एक पद्धत राहते. तुम्ही फक्त त्यांना जर सांगितलं का विभागीय आयुक्त पालकमंत्री महोदय तुम्ही स्वतः की एक असं पत्र पाहिजे आणि हे जे संबंधित 3 सदस्यीय समिती होती कृषी महसूल आणि ग्रामविकास, तर यांचे सगळे प्रमुख अधिकारी एकदा बैठक होऊ. आणि सर हा जो प्रश्न आहे आतापर्यंत व्हायचा पुरता तर होईनच, पण आपले काढल्यानंतर हा खरोखर एक मराठवाड्याला दिशादर्शक होईल. आणि आता 100% इतके दिवस आमदार म्हणून आशा होत्या, आता पूर्ण तालुक्याच्या आशा वाढले. कारण की विनायकराव अण्णानंतर
आता आपला मंत्रिपदाचा सुद्धा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही पालकमंत्री आम्हाला पत्र द्यायला लावा. जाऊ द्या 2 तास लेट येऊ द्या, आम्ही हातेताईपणा करणार नाही. पण काय होतं ते पत्र आल्यानंतर सगळ्यांना सांगायला क्लिअर होतं आणि प्रशासनाची बैठक होईल. काय होईल सर आता मी बी जाईल काही नाही तेव्हा पण मी काय म्हणलो सर म्हणजे करून घेऊ. पण त्याच्यात काय होतं परत माझ्यावर एक ऑब्जेक्शन येतं, परत सर्व्हर दुसरंच. त्याच्यामुळं भावनेचे भरत न करता एक फक्त विभागीय आयुक्ताला पत्र कधी बैठक झाली पाहिजे 20 तारखेच्या आत. तर त्या बैठकीमध्ये काहीतरी कॉन्क्रीट होईल आणि शेतकऱ्याला 20 पर्यंत कशी होईल सांगा. आता हे सगळा पोळा फुटला बरोबर आहे. 16 ती फॉर्मला शक्य आहे सांगा तुम्ही मला. एक पिचे पुढे घेऊ ना आपण. ऐका हे फॉर्म भरू द्या, कारण फॉर्म भरेपर्यंत आहे हा ना एकही अधिकारी नीट यायचे बरोबर आहे. तुम्ही मला सांगा आता जबाबदारी एडीएम तहसीलदार दोघं तिथं बसलेले ते येतील का मिटिंगला? कसं येतील सांगा तुम्ही मला सांगा. आमदार साहेब आता बरं का हे तुम्ही म्हणता ते अगदी सत्य आहे. त्याबद्दल काय नंबर बाबा मी पण सर आता हे झालं का यांना बोललो तर थोडं तुम्ही वेळ द्या पुढे जाऊ. आमदार साहेब फक्त SDM आणि कृषी मंत्री जे कोणी आहे ना त्यांना तुम्ही सांगू शकता डायरेक्ट. फक्त आज तेवढाच एक प्रश्न आहे म्हणजे ते त्याच्यात आहे ना सर पालकमंत्री हो तुम्ही होणार आणि त्याबद्दल आयुक्त काय तुम्हाला कलेक्टर यांची आपण एक संयुक्त बैठक करू. हे खालचे 3 अधिकारी ना यांना तिथं बोलून घेऊ. परंतु आता विषय असा आहे का आपण जरी म्हणायला गेलो ते काय सांगतील 21 पर्यंत हो, ते म्हणणार ना म्हणूनच तुम्हाला म्हणतो आम्ही. बरोबर आहे. मग आता असं कसं नाही पण डायरेक्ट 5 तारखेनंतर काय होईल माहिती सर आता ही झाली तर लगेच ग्रामपंचायत आहे वगैरे. तुम्ही फक्त याच्यात कधी काढायचं ते पंचायत घेऊन आपण हा आपण काय जिल्हा परिषद पंचायत समिती त्याच्या अगोदर घेऊ ना. हा मग चालेल ना. मग मी 20च्या आत म्हणतो ती जर 23ला झाली तर मग आम्ही एवढं थोडी ना विश्वास. फक्त तेवढं एक पत्र असू द्या, कारण की हे लोक यांनी हे दिलं सर बरं का तुमच्या माहितीसाठी सांगतो हे दिलं. पण त्यावेळेस बी काय केलं नंतर हे लोक सोडून देतात आणि अशा वेळेस आता ते स्वतः नाही. अशा वेळेस जबाबदारी ती एकट्या माणसावर परत चिखलफेक होईल, परत गणेश तांबेच काहीतरी राजकारण. मला त्याचं काही हे नाही. हा करू नका फक्त नाही बाकी आमचं करू द्या, आम्ही आमचं निपटून घेऊ. आम्ही करून घेतो आमचं. नाही, शेतकरी संघटनेकडून झाले नाही ना. पण नाही सांगतोय ते टेन्शनचं काम आम्हाला होतं. त्यासाठी एक पत्र जर समजा आता हा माफी मागतो मी. तुम्ही हे डोक्यातून पहिले काम टाका. शेतकरी सकाळ मी म्हणलो का मी माफी मागतो ना. पण आमचं असं म्हणणं आहे का हे सगळे आमदार खासदार आहेत, सगळे आपले सगळे शेतकऱ्यांचीच माणसं आहेत ना. शेतकरी संघटनेला कशा करता काम करायचं काही काम येणार नाही करायचं. त्यांनी जर हे प्रश्न मांडले ना हा प्रश्नच येणार नाही ना. कर्जमाफीचा कसं करता? कर्जमाफी सुद्धा नको शेतकऱ्याला. कायदे मंडळ तुम्ही शेतकऱ्याची मुलं कोणती मंडळ मी तर बोलतो धडाधड. तुम्ही बोल मी अभिनंदन नाही केलं. मला आहे ना मला त्याचा त्रास मी सहन करावा लागतो. मी स्वतः ऐकलं. मी स्वतः ऐकलं. कुमावत साहेब समोर या. पेटरे साहेब तुम्ही या समोर. वैजापूर तहसीलचे नायब तहसीलदार कुमावत साहेब. पेटरे साहेब तुम्ही या समोर. महापालिका होईल ती जिल्हा परिषद पंचायत समितीचं आटपून घेऊन राहिले आणि त्याच्यानंतर काय होतं कोणीतरी वेगळं बोलन त्याच्यात टेन्शनच. मी काय म्हणतो एक का त्यांच्याकडून येऊ द्या. आता ते जर म्हणले ना पत्र उद्या काढू सर आज सुट्टी तर आमदार साहेब सांगू राहिले म्हणून पत्र उद्या घेऊ. पण त्यांची एकदा तुम्ही वेळ आणि ते ठरवून घ्या. पत्र आणायला आपण उद्या जाऊ. तारीख वगैरे आता एक त्यांना तारीख ते काय म्हणले माझ्यासोबत बोलताना तुमची मीटिंग मी लावून देतो बरं का. विभागीय आयुक्त स्वतः बोलले माझ्यासोबत. ते म्हणे मीटिंग लावतो पण आज सुट्टी कुठं या मतदानाची सुट्टी म्हणे. हा तर उद्या तुम्ही कोणी पाठवून पत्र घेऊन जा मीटिंगचं. फक्त आपलं म्हणणं काय आता उद्याचं बी आमच्या सारख्याला देणार नाही. त्याच्यापेक्षा उद्या
कोणत्या दिवसाचं पत्र देणार आहे आणि उद्या किती वाजता माणसं पाठवून देऊ, एवढं जरी क्लिअर झालं तर आपलं निवडणूक आहे, आपला माहिती हा चालेल. फक्त मग त्यांना ना तारीख, बरं का सर, तारीख उद्या येईल तर आम्ही त्यांना म्हणतो, उद्या नका तुम्ही आजच द्या किंवा आम्ही थांबतो. ते जर तारीख सांगत असेल या तारखेला लावलं तर आपल्याला बरं राहील. तुम्ही पालकमंत्र्यासहित मीटिंग लावा त्यांना, तुम्ही त्यांना सांगा. मग ती 23, 22 का 19 1-1.5 तासाचा वेळ पाहिजे फक्त, ते त्यांच्या हिशोबाने करतील. तर एक तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्वतः आयुक्त साहेबांसोबत बोला आणि त्यांना एकदा तारीख फिक्स केली का यांना वेळ काढण्याची आता 1-2 तर फॉर्म स्वीकृती वगैरे जे राहते जिल्हा परिषद प्रत्येक गटाचे राहते. निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याचं 100% 24 तास उपस्थित राहणं काही नाही, बरोबर आहे रेटरे साहेब? हा हा कुठं पण मग ₹500 अनुदान वाटप झाले आणि आपण अगोदर पण तुम्हाला जे निवेदन दिलं मी आमचं अनुदान आम्ही याद्या करायच्या थांबवले होते त्यावेळेस. तर तुम्ही हिंगोलीच्या आमच्या याद्या करू नका, एकदा हे क्लिअर करा हा मुद्दा. परंतु त्यावेळेस त्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. मी तुम्हाला सुद्धा त्यावेळेस निवेदन दिलेलं. आम्हाला एक वेळेस आमदार साहेबांची भेट होती पण अधिकारी आमदार साहेब अध्यक्ष आहे, आम्हाला त्याच्यात काही निर्बंध आहे नाही पूर्ण त्या याच्या समितीचे हे बघा, आता जो विषय होता मी मीटिंग लावतो, परंतु मग ती कधी लांबत चर्चा, मग त्याचं कसं किती तारखेच्या आत समजा तरी आता तारीख घ्या ना, तारीख 2 दिवस वाढवून सर. बरेच लोकांचे पैसे राहिले, आम्हाला 5 पैसे नाही मिळेल. पहिल्या 24,000 लोक राहिले पैसे नाही. आता मी यादी वाचून दाखवली ही चिठ्ठी माझी. आपण ते सांगा ना मग तेवढे 1,24,000 शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे. सर लय चांगतानी चालू काय आता फक्त तारखेपर्यंत येऊन खोलमाय. मी त्यांना स्पष्ट सांगितलं का तुम्ही तारीख डिक्लेअर करा, मीटिंग कधी व्हायची एवढी चर्चा चालू आहे. आपला जो प्रस्ताव होता विभागीय आयुक्त, पालकमंत्री, आमदार साहेब आणि अधिक संबंधित अधिकारी यांची बैठक, त्याच्यावर चर्चा चालू आहे. फक्त तारीख किती ही कोणती चर्चा नाही. बाजूला जायचं तर अजिबात काही काम नाही. आलं का लक्षात? तर आमदार साहेबांचं एक म्हणणं आहे का थोडं अधिकारी लोक 5:30 वाजेपर्यंत तारीख येईल. सर 5:30 वाजे लोक जी काही तारीख येईल आम्ही थांबायला तयार आहे. 5:30 वाजता आपण स्वतः बी त्याच्यात किंवा मग आता जरी समजा जर फोन उचलला किंवा फक्त एक गोष्ट मी आपल्या सगळ्याच्या वतीने शब्द देतो, त्यानं जर तारीख सांगितली तर आपण पत्राचा आग्रह धरणार नाही. आमदार साहेबांच्या शब्दावर आपण सोडू. मान्य आहे सगळ्याला? तारीख डिक्लेअर झाल्यावर मान्य आहे सर. आम्हाला पत्राचं काही पत्र आपलं उद्या भेटल. हा, तारीख डिक्लेअर झाल्यानंतर आपण आमदार साहेबांच्या शब्दावर आंदोलन वापस घ्यायला तयार आहे. हा, काही प्रॉब्लेम कसं आहे, 1,24,000 शेतकरी, 94 कोटी रुपये वाटप करायचे.
आता मी आकडा नाही दिला, मी त्यांना वाचायला लावलं. यांची कोण चिठ्ठी आली मला है ना. आपण जवळजवळ 99,000 शेतकऱ्याला पैसे वाटले, म्हणजे 1 लाखच्या आसपास गेलो आपण. आता उरलेल्या 24,000 शेतकऱ्यांचा वैयक्तिक बऱ्याच जणांचा प्रश्न आहे बरं का. वैयक्तिक नाही, समजून घ्या. हे बा, मला काही कोणती बाजू नाही, परंतु मी 24 तास काम करतोय. मी काही थापा मारत नाही. मी 24 तास काम करतोय का जो 24,000 शेतकरी जे राहिले तर बऱ्याच जमिनी वाटाचे ते पैसे बाजूला आहे. एक शेतकरी त्याची 2 ठिकाणी जमीन आहे, ते पैसे बाजूला आहे. निव्वळ असं नका म्हणू का 1,24,000 शेतकऱ्याला मिळाले नाही आणि 1 लाख मिळाले आणि 24,000 कोण बाकी राहिले. या सगळ्या गोष्टी त्यामध्ये है ना. काही जमीन येणे लेआउट करेल ते नाव त्याचे ते हे सांगतील ना. पंचनामा पोर्टल म्हणून आहे, त्याच्यामध्ये सगळं ऑनलाईन शेतकऱ्याचा आपला डाटा दिसतो. एका शेतकऱ्याचा आधार कार्ड जर नंबर टाकला तर त्याची 2 ठिकाणी जमीन आहे, तिला लॉक पडलेला लगेच कळतं आपल्याला. आतापर्यंत आपले जवळपास 146 कोटी पुऱ्या वैजापूर तालुक्याला पैसे पोहोचले शेतकऱ्यांच्या खिशात. हो, दोन्ही मिळून. आपले मूळ होता 29 ऑक्टोबरचा GR, तो होता नुकसानीचा. तर त्या नुकसानीच्या याच्यावर दुसरे पण पैसे बियाण्याची सुद्धा रक्कम मिळालेली, म्हणजे जवळपास 75 कोटी रुपये आपल्या नुकसानीचे आणि बियाण्याचे पुन्हा 73 कोटी, असे आकडा खालीवर झाला. समजा 73-74 सारख्याच रकमा जमा झालेल्या, 146 कोटी आपल्या जमा झालेले आता. आणि दुसरा 2 मिनिटं साहेब मला बोलू द्या. माझं अनुदान तुमच्यापर्यंत माझं समजून घ्या. 1 कोटी काय लोक सांगू राहिले, 96 कोटी 97 कोटी या लोकांना काय हेक्टरनं पैसे दिले? काय हेक्टरनं पैसे दिले? 6,000 रुपयानं दिले का 8,000 दिले का 17,000? हे सांगा तुम्ही. ते सांगा बरोबर. 8,500 जिरायत, 17,000 बागायत आणि बागायतवाल्याला 22,800, आपल्या पळपिकाला 22,800. हा रेट ऐका, माझं बोलणं समजून घ्या. बोटाने आणायची भाषा नको. बोटाने मी तुम्हाला उत्तर देतोय, बोटाने आणायची भाषा नको. नाही नाही, इथं मी मुख्यमंत्री म्हणून नाही बसलेलो. मी माझ्या जे कामाचं आहे ते सांगतो तुम्हाला. हे बघा, थांबा राजू, थांबा 2 मिनिटं. हे बा, ऐका तुम्ही 2 मिनिटं. हे बा, आपल्या जो विषय आता यांना तोच म्हणल्यात 6,800 रुपये पैसे भेटले. हे ऐका तुम्ही 2 मिनिटं ऐका ना. हे आता तेच कोळशे उकळून आपलं जे झालेलं ते सगळ्यांनाच मान्य केले. परत तोच विषय घेऊन काही माझ्या नाही. 70% क्षेत्र 60% क्षेत्र याच्यावर हा आंदोलन त्यासाठी चालू आहे. परत तिथंच रिवर्स येण्यात काही मजा नाही. फक्त ऐका, ज्यांना ऐका ना 2 मिनिटं. आता फक्त बबन नाना गायकेचा एक प्रश्न होता का आतापर्यंत 1 रुपया भेटला नाही हो. आता सगळ्या इथं 2 ठिकाणी क्षेत्र नाही. आता भाऊराव भाऊ ऐका, सोमनाथ भरण्याचं बी तेच म्हणणं आहे, जगुनाना काळे तेच म्हणणं आहे. आता हे जो प्रश्न आहे पॅट्रे साहेब, माझी 2 एकर जमीन आहे, हा 2 एकर जमीन आहे, किती पैसे भेटायला पाहिजे? 2 एकर जमिनीला किती पैसे भेटायला पाहिजे? भांडणा टाईप नका बोलू फक्त. साहेब ऐका, आता मला 2 शब्द बोल द्या. तुमच्या गावाचे जे तलाठी आप्पा समोर आहे, यांची जी काही अडचण असेल ही तुम्ही माझ्याकडे येऊन सोडून घ्यायची. जे लोक शेतकरी राहिले असेल अनुदानातून, तुम्ही माझ्याकडे यायचं, यांची यादी घेऊन आणि त्यांची दुरुस्ती करून घ्यायची. हा तुम्ही आमचा हे प्रतिनिधी आहे, प्रत्येक गावचा तलाठी हेच काम करणार आहे. कोणाच्या वैयक्तिक मी नाही बोलू शकत. आता आपला जे स्टेज आहे हा, मग एवढ्या तडजोड काय? आज काहीच निष्पन्न होईना. फक्त एक प्रधान सचिव लेवलचा माणूस आहे, मीटिंगची प्रोसिडिंग होईल.
की आपलं कायदेशीर काम येईल. अहो, त्याचं तुम्ही हात देऊन तुम्ही काय राहिले? तुम्ही काय पैसे देऊ राहिले का आम्हाला? त्याचं तो भेटू शकत नाही. पहा मग तुम्ही आता भेटू शकत नाही. तुम्हाला कळलं ना आता तुम्ही अर्थ तासात आम्ही काय करतो कसं काय कमिशनर म्हणजे कोण आहे? आम्ही आदर करतो पदार्थ पण ती व्यवस्था आमच्यासाठी. तो कायसाठी? मंत्री आमदार खासदार यांच्या दिमतीसाठी घेतो. कमिशनर जरी असला नाही देत कसं काय देत? आम्ही टोकाची पत्रच लागत. हे पहा गटरे साहेब, मी काय म्हणतो याला पत्रच लागत. पत्रच लागेल मला आता नाही जमत नाही. आणि तुम्ही सकाळपासून पोची ओळखली ना, आता तुम्ही डावो पाशा यांनाच घ्या वाढा चला मधी. तुम्हाला आता कार्यक्रम पहा 2 महिने झोपले सकाळपासून सकाळपासून आम्ही समंजस याचा अर्थ भेटू शकत नाही म्हणजे काय? विभागीय आयुक्त कोण आहे? विभागीय आयुक्त राजे आहे. उठवायला काय अर्थ नाही. विभागीय आयुक्त म्हणजे आवडत नाही का? लोकशाही व्यवस्थेतला माणूस बरं काय साहेब त्यांना माणूस ट्रॅक्टर धरायला पा कशी पळत रविवारी बाय काय पेलीच होती. काही नाही विभागीय आयुक्ताला पगार कोण करतो? आम्ही करतो. उपोषण केलं 2 दिवस टाकीवर उपोषण केलं. निव्वळ खट्टा लावली दिलंच नाही ते ना. जेवढ्या मागण्या लिहून 2 महिने गेले याच्यावर उलटून. त्याच्यातली एक चारणीची काढी आलेली नाही. हो आम्ही एक हे समजा आता आमदार साहेब म्हणले मी लिहितो बैठक इलेक्शन म्हणूनच आम्ही 2-4 दिवसात वेळ देऊ राहिलो. आणि तुम्ही वेळ सुद्धा देईना म्हणजे याचा अर्थ हे नाहीच देणार. त्यांना गुंडळायचं आणि आम्ही बी वैयक्तिक आता तुमच्यासाठी काय सर काय होतं मग आंदोलन मुडीत करायचं ते असं वाटतं मग 100% आणि मुडीत नाही. आणि यांना जर तशा पद्धतीने गाजायचं असेल तर मग कळण मग कार्यक्रम यांनाच घेऊन खाली उतरू. पाटील मूळ मागणी त्रास पाटील ही गुढी अशीच लावायची तेव्हा तेच व्हायची. ही गुढी लावायची. यांनाच कळलं का इलेक्शन तुमच्या मागे तुम्ही नाही आज नाही उद्या नाही अवेलेबल तुम्ही तर तुम्ही 17 लावा 18 तारखेला विभागीय आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांची बैठक नाही. काय कृषी विभागाचा पण काही रोल मग त्याच्यात आहे ना जास्त रोल नाही बरं का. मग हे जे ना ग्रामसेवकांनी तो एक फक्त एक पंच म्हणून त्याला डायरेक्ट रोल नाही. तसं पिकाचं नुकसान ठरवायचा अधिकार कृषी विभागाला आहे. क्षेत्र लावायचा अधिकार तलाठ्याला जन्म घ्यायचा काय तेच कळत नाही. कृषी अधिकाऱ्याच्या डुकराच्या पोटी जन्म घ्यायले तो म्हणतो हे बागायचीच नाही म्हणतो. त्याला हेच माहित नाही नेमकं बागायचं क्षेत्र कोणतं कोरडो राजू भाऊ मी साहेबांचा बोला पाणी हे तिथल्या या पैकी